माझे नाव निहा आहे. मला 24 वर्षे झाली आहेत. मी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहते. माझ्याकडे BA आर्ट्सची पदवी आहे आणि मी एका फार्मसीत सहाय्यक म्हणून काम करते. कारण माझ्या नवऱ्याचा पगार खूप कमी आहे. तो आमच्या गावापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर एका वर्कशॉपमध्ये काम करतो. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाला स्पर्श करू देईन. आणि खरं तर माझा नवरा खूप साधा माणूस आहे. त्याला कशातच रस नाही. त्याचे सगळे आयुष्य फक्त कामातच गुंतलेले आहे. मी लग्न झाल्यापासून अगदी 1 वर्ष झाले आहे. पण अजूनही देवाने आम्हाला मूल दिलेले नाही. मी जे काही करायचे ते सगळे केले. अनेक डॉक्टरांकडे गेलो. सगळे डॉक्टर म्हणाले की तुम्ही दोघेही पूर्णपणे ठीक आहात. कोणालाही वैद्यकीय समस्या नाही. माझे आयुष्य चांगले चालले होते. पण मूल न होण्याचा विषय मला खूप त्रास देत होता. विशेषतः सासूबाई नेहमीच याबद्दल बोलत असत आणि टीका करीत. म्हणून मी त्यांच्याकडे जायला आवडत नव्हते. खरं सांगायचं तर मी मानसिकदृष्ट्या खूप थकले होते. अगदी 4 महिन्यांपूर्वी मी विचित्र स्वप्ने पाहू लागले. दररोज रात्री भीतीने जागे व्हायचे. विशेषतः नवरा कामावर राहतो आणि सकाळी येतो. मी एकटीच घरात झोपते. जेव्हा ही स्वप्ने सुरू झाली, मी दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. पण ती स्वप्ने खूप दिवस चालू राहिली. जवळजवळ दररोज. मला वाटायचे की कोणीतरी येतो, मला दाबतो, बोलू किंवा हालचाल करू देत नाही आणि मग माझ्याशी संबंध ठेवतो. जणू माझा नवराच. मी सगळे जाणवत होते, कारण खरंच कोणीतरी बिछाण्यावर माझ्यासोबत असायचे आणि मी त्याच्या प्रत्येक कृती जाणवत होते. सुरुवातीला मला ही स्वप्ने भयावह वाटायची, पण कालांतराने आणि जे काय होणार आहे हे समजून घेतले. मी त्यात आनंद घेऊ लागले. आणि असे सुमारे 2 महिने चालले. मी कोणालाही याबद्दल सांगितले नाही. मला माहीत नव्हते की हे काय आहे. मला लाज वाटायची हे सांगायला. पण त्याच वेळी मला हे जाणून घ्यायचे होते की माझ्यासोबत काय चालले आहे आणि का शेवटी मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितले. तिचे नाव दीपाली आहे. मला माहीत होते की ती हे गुप्त ठेवेल आणि कोणाला सांगणार नाही. मी तिला सगळे सांगितले जे स्वप्नात होत होते. तिने म्हटले, "ही गोष्टप्रेमी जिन्न म्हणतात. हे चुकीचे आहे. तुला यातून उपचार करून घ्यायला हवे." मी म्हटले, "पण मला कोणी माहीत नाही. मला अशा गोष्टींमध्ये रस नाही." तिने म्हटले, "ठीक आहे. मी तुझ्यासाठी कोणाला विचारते आणि काळजी करू नकोस. मी तुझ्यासोबत येईन." एकटी जायला भीती वाटत होती. पण शेवटी मी सहमत झाले. 4 दिवसांनंतर दीपालीने फोन केला आणि म्हटले की तिला अशा गोष्टी करणारा कोणी सापडला आहे जो उपचार करतो. मी विचारले, "तू त्याला वैयक्तिक ओळखतेस का?" तिने म्हटले, "नाही, वैयक्तिक ओळख नाही. मी इंटरनेटवरून त्याचा नंबर घेतला. पण काळजी करू नकोस." दीपालीने मला फोन केला. त्याच्याशी वेळ ठरवली. त्याने सांगितले की या आठवड्यात त्याला वेळ नाही. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी ये. आणि त्याने पत्ता सविस्तर सांगितला. त्यावेळी मला माहीत नव्हते की नवऱ्याला सांगावे की नाही. मी दीपालीला विचारले. तिने म्हटले, "नाही, कोणाला सांगू नकोस. आपण तिथे जास्त वेळ थांबणार नाही. तू कामावर गेल्यासारखे वाग." कोणाला कळणार नाही. मी म्हटले, "ठीक आहे." आणि बुधवाराची वाट पाहत राहिले. मी याबद्दल खूप विचार करत होते. खरं तर खूप भीती वाटत होती, कारण आयुष्यात पहिल्यांदाच अशा गोष्टीला सामोरे जात होते. मी दीपालीला फोन केला आणि म्हटले, "माझे मन खूप अस्वस्थ आहे. मला जायला भीती वाटते." तिने म्हटले, "अरे प्रिये, भीती बाळगू नकोस. मी तुझ्यासोबत असेनच." कशाची भीती? तिने मला धीर दिला आणि मी शांत झाले. बुधवारी सकाळी 11 वाजता दीपालीने फोन केला आणि म्हटले, "आपण दुपारी 4 वाजता तिथे पोहोचायचे आहे." मी म्हटले, "ठीक आहे." नवन्याला कामावर गेल्यानंतर मी दुपारी 4 वाजता दीपालीला भेटले. आम्ही गेलो त्या माणसाच्या ठिकाणी. तो एक जुना घर होता. 1 मजली, जमिनीवर एकच फ्लॅट. मोबाईलने मोबाईल काढला आणि त्याला फोन केला. अचानक आमच्या समोरील फ्लॅटचे दार उघडले आणि एकाने म्हटले, "या, या." मी विचारले होते की मला एक वृद्ध माणूस दिसेल, चित्रपटांमध्ये जसे दिसतात. पण तो एक तरुण माणूस होता, सुमारे 35 वर्षांचा. मी आश्चर्यचकित झाले. आत गेलो आणि बसलो. घर जुन्या पुस्तकांनी आणि विचित्र चित्रांनी भरलेले होते, भिंतींवर लटकलेले. तो आमच्यासोबत बसला. आम्ही बोललो. मला असे वाटले नाही की तो अशा कामांचा माणूस आहे. मला कळले की त्याचे नाव वैभव आहे किंवा अबुवादा. मी म्हटले, "देव, त्याला तुमच्या केलेले नाही." मी म्हटले, "मग तुमचे नाव अबुवादा कसे?" त्याने म्हटले, "नाही, हे फक्त एक नाव आहे. काही नाही." वैभव जसा मी सांगितले 30 वर्षांच्या आसपासचा तरुण होता. उंच, गोरा, हलकी दाढी आणि डोळ्यांमध्ये एक विचित्र नजर होती. जेव्हा मी त्याच्या डोळ्यात पाहिले, मला वाटले की तो माझ्या आतल्या गोष्टी पाहत आहे. आम्ही बोललो. मी त्याला माझ्या स्वप्नांबद्दल सविस्तर सांगितले. तो लक्ष देऊन ऐकत होता, प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करत होता. शेवटी बोलणे संपल्यानंतर त्याने म्हटले, "काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल."
तुझा फोन नंबर दे. मी आज तुला फोन करेन आणि सांगेन काय करायचे. मी त्याला नंबर दिला आणि आम्ही निघालो. बाहेर आल्यानंतर दीपालीने विचारले, "काय वाटले?" "मी माहीत नाही. पण मानसिकदृष्ट्या मी आरामशीर वाटते. आधीसारखी काळजी नाही." मी घरी गेले, सासूबाईंकडे गेले, नमस्कार केला, थोडा वेळ बसले आणि मग वर गेले. भीती होती की वैभव फोन करेल आणि मी त्यांच्याकडे असेन. रात्री 9 वाजता माझा मोबाईल वाजला. एक अज्ञात नंबर. मी विचारले हे नक्की वैभव असेल. उत्तर दिले आणि तोच होता. तो माझ्यासोबत खूप बोलला. मला वाटले की तो माझ्या भावनांना किती महत्त्व देतो. बोलण्यात त्याने विचारले, "आमच्या या विषयाबद्दल तुझ्या मैत्रिणीशिवाय कोणाला माहिती आहे?" मी म्हटले, "दुसऱ्याला कोणाला माहिती नाही." त्याने म्हटले, "ठीक आहे, सुरुवातीला हे विषय पूर्णपणे संपवण्यासाठी. हे फक्त माझ्या आणि तुझ्यातील गुपित राहिले पाहिजे. दुसऱ्या कोणालाही माहिती नसावी." मी म्हटले, "पण माझ्या मैत्रिणीला माहिती आहे." त्याने म्हटले, "मी तुला 2 दिवसानंतर सांगायला सांगतो की तू बरी झाली आहेस. आता स्वप्ने येत नाहीत आणि तिच्यासोबत हा विषय पूर्णपणे संपव. आणि यापुढे या विषयाबद्दल किंवा माझ्याशी बोलण्याबद्दल कोणालाही सांगू नकोस. सहमत आहोत?" मी म्हटले, "होय, सहमत." त्याने विचारले, "तू लग्न केलेली आहेस का?" मी म्हटले, "होय, 1 वर्ष झाले, पण अजून मूल नाही." त्याने म्हटले, "म्हणूनच तू अजूनपर्यंत गरोदर झाली नाहीस." मी म्हटले, "कारण काय?" त्याने म्हटले, "तुझ्यावर एक प्रेमी जिन्न आहे. तोच मुलांच्या बाबतीत अडथळा आणत आहे आणि तोच रात्री तुझ्यासोबत झोपतो." मी म्हटले, "तुमच्या या बोलण्याने मला अधिक भीती वाटली." त्याने म्हटले, "भीती बाळगू नकोस. जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे, फक्त माझे प्रत्येक शब्द ऐक." मी म्हटले, "ठीक आहे." त्याने म्हटले, "तुझ्या सासूबाईंनी तुला मुलांच्या विषयाबद्दल अनेकदा बोलले आहे आणि तू त्यामुळे दुःखी आहेस." मी म्हटले, "होय, बरोबर." सासूबाई मला अजिबात सोडत नाहीत. "पण तुम्हाला हे कसे कळले?" त्याने म्हटले, "कसे कळले? हीच माझी नोकरी आहे." मी म्हटले, "तुमचे बोलणे बरी करू नकोस." "तू किती वाजता झोपतेस?" मी म्हटले, "साधारण 10 किंवा 11 वाजता." त्याने म्हटले, "ठीक आहे. मी तुझ्यासोबत बोलत राहीन जोपर्यंत तू झोपत नाहीस, जेणेकरून तू निश्चिंत राहशील." मी म्हटले, "ठीक आहे." आणि तो त्या दिवशी माझ्यासोबत बोलत राहिला जोपर्यंत मी झोपले. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी मला काही स्वप्न आले नाही. मी खूप आरामदायी झोपले. आणि दुसऱ्या दिवशी आनंदी उठले. दुसऱ्या दिवशी दुपारी मी त्याला फोन केला आणि म्हटले, "आज मला काही स्वप्न आले नाही. देवाचे आभार." त्याने म्हटले, "छान, खूप छान. पण तुला सुमारे 5 सत्रे येणे आवश्यक आहे, जेणेकरून विषय पूर्णपणे बरा होईल." मी म्हटले, "ठीक आहे." त्याने म्हटले, "पण सर्वात महत्त्वाचे, तुझ्या मैत्रिणीला जसे आपण ठरवले, काहीही माहिती नसावी. पुढच्या वेळी तू एकटी ये. तिला सोबत आणू नकोस." मी म्हटले, "ठीक आहे." आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. तो जे काही सांगत असे ते मी करू लागले. आणि मी त्या दिवसांना एकटी जाऊ लागले. दर आठवड्याला एकदा. तो मला स्वप्न सविस्तर सांगायला लावत असे. इतके की काही गोष्टी पुरुषासमोर सांगणे योग्य नव्हते, पण तो मला सांगायला लावत असे. आणि एकदा बोलणे संपण्यापूर्वी अचानक त्याने म्हटले, "थोडा थांब." आणि मला वाटले की तो दुसऱ्याशी बोलत आहे, जरी खोलीत फक्त आम्ही दोघेच होतो. नंतर त्याने म्हटले, "ठीक आहे, मी तुझ्या समस्यांची पुष्टी केली आणि उपचार काय आहे हेही समजले." मी म्हटले, "मग माझ्या समस्या काय आहेत आणि उपचार काय?" त्याने म्हटले, "जसे मी आधी सांगितले, तुझ्यावर प्रेमी जिन्न आहे. तोच मुलांच्या बाबतीत अडथळा आहे. पण हा जिन्न जाण्यासाठी आणि तुला सोडण्यासाठी आणि तू गर्भवती होऊ शकावी, त्याने एक विनंती केली आहे. पण ती थोडी कठीण आहे." मी म्हटले, "कोणती विनंती आणि मी काय करू?" त्याने म्हटले, "आता सांगणे शक्य नाही. पुढच्या वेळी सांगेन." आणि मी त्याच्याकडून निघाले. खूप आनंदी की देवाचे आभार, त्याला समस्येचे कारण माहीत आहे आणि आता बरी होईन, गरोदर होऊ शकेन. मला स्वतःवर विश्वास बसत नव्हता आणि जसे त्याने सांगितलेही, याबद्दल काही सांगितले नाही. मी फक्त त्याच्याशीच व्यवहार करू लागले आणि पुढच्या भेटीची उत्सुकतेने वाट पाहत होते, कारण मला कोणत्याही प्रकारे बरे व्हायचे होते. खरं तर त्याला अनेकदा भेटल्यानंतर आणि खूप बोलल्यानंतर आतल्या भीती आणि दहशत पूर्णपणे गायब झाल्या. मी त्याच्यासोबत सामान्यपणे वागू लागले, जणू त्याला फार पूर्वीपासून ओळखते. जेव्हा मी पुढच्या वेळी गेले त्याने म्हटले, "तुझ्यावर जो आहे तो जाण्यासाठी एक खूप कठीण विनंती करतो आहे." मी त्याला दुसरी कोणतीही विनंती निवडायला सांगितले, पण त्याने नकार दिला. मी म्हटले, "कोणती विनंती आहे जी तो मागत आहे?" त्याने म्हटले, "विनंती अशी आहे की तुझ्या नवऱ्याशिवाय दुसरा कोणीतरी तुझ्यासोबत झोपावे." मी म्हटले, "कसे? मी असे कधीही करू शकणार नाही." त्याने म्हटले, "दुर्दैवाने ही त्याची विनंती आहे. नाहीतर तू अशीच राहशील मूल नसताना आणि तो तुझ्या आयुष्यात राहील आणि तू सतत तुझ्या स्वप्नात तो पाहशील." मी ठीक आहे, देव सुलभ करो. मी याबद्दल विचार केला मनात खूप दुःख आणि गोंधळ. मी याबद्दल विचार केला आणि ठरवले की मी असे करणार नाही.
मी माझ्या नशिबाने आणि देवाने लिहिलेल्या गोष्टींशी राहीन. आणि सुमारे 10 दिवस मी खूप भयंकर स्वप्ने पाहत होते, जे मला जागे करीत. मग मी त्याला फोन केला आणि मागील दिवसांतील स्वप्ने आणि दुःस्वप्ने सांगितली. त्याने मला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. मी गेले. त्याने पुन्हा जोर दिला की मी कधीही बरी होणार नाही किंवा गरोदर होणार नाही, जोपर्यंत मी त्याची विनंती पूर्ण करत नाही. आणि त्याने म्हटले, "मी तुला एक प्रश्न विचारतो, पण तू प्रामाणिकपणे उत्तर दे." मी म्हटले, "काय?" त्याने म्हटले, "जेव्हा जिन्न तुझ्यासोबत झोपतो आणि तू सगळे जाणवतेस, तेव्हा तू आनंदी असतेस का नाही?" मी म्हटले, "नाही. खरं सांगायचं तर मी आनंदी असते." त्याने म्हटले, "मग ठीक आहे. तुला त्याची विनंती पूर्ण करावी लागेल आणि भीती बाळगू नकोस. कोणालाही काही कळणार नाही किंवा तू अशीच राहू इच्छितेस आयुष्यभर मूल नसताना." मी म्हटले, "नाही, अर्थातच मला मूल हवे आहे." पण माझ्या आयुष्यात माझ्या नवण्याशिवाय कोणीही मला स्पर्श केलेला नाही. त्याने म्हटले, आपण हे फक्त उपचारासाठी करतो, दुसरे काही नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी पडते आणि डॉक्टरांकडे जाते, डॉक्टर तिचे शरीर तपासतो, ते उपचारासाठीच असते ना? मी म्हटले, "तुमचे बोलणे बरोबर आहे." त्याने म्हटले, "हीच कल्पना आहे." किंवा "तुला माझ्यावर विश्वास नाही." मी म्हटले, "नाही, अर्थातच मला तुमच्यावरच नाही. याचा पुरावा की जेव्हा तुम्ही सांगितले की मैत्रिणीला सोबत आणू नकोस, एकटी ये, मी तुमचे ऐकले आणि एकटी येऊ लागले. पण हा व्यक्ती कोण असेल जो माझ्यासोबत झोपेल?" त्याने म्हटले, "पहा, मी हे आयुष्यात कधीही केलेले नाही. पण तुझ्या उपचारासाठी मी सहमत होऊ शकतो की मीच तुझ्यासोबत असेन." मी म्हटले, "ठीक आहे, पण मी आता तयार नाही. माझे मन थोडे थकले आहे. मला असेच जाऊ द्या. उद्या येईन." आणि मी घरी गेले, संकोच आणि भीतीने. समस्या अशी होती की माझ्या नातेवाईकांपैकी सल्ला घेऊ शकत नव्हते. कारण मी सुरुवातीपासूनच हे एकट्याने केले. अगदी मैत्रिणीलाही मी सांगितले होते की मी लवकर बरी झाले आणि आता ठीक आहे. खूप विचार केल्यानंतर मी म्हटले, "ठीक आहे, काही हरकत नाही. हे घडले तरी चालेल. महत्त्वाचे म्हणजे मी बरी होईन, आराम करेन या तणावातून." आणि दुसऱ्या दिवशी मी गेले, तयार आणि काय होणार आहे हे जाणून. पण त्याच वेळी चिंताग्रस्त आणि भीतीदायक. जेव्हा मी आत गेले, त्याने फ्लॅटचे दार माझ्यामागे बंद केले आणि ज्या खोलीत तो बसला होता त्यात गेले. त्याने म्हटले, "मी पहिल्यांदाच कोणासोबत उपचाराच्या विषयात इतका वेळ घेतला आहे." मी म्हटले, "ठीक आहे, मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जे सांगाल ते करेन." त्याने म्हटले, "तयार आहेस का त्याची विनंती पूर्ण करायला?" मी म्हटले, "होय, तयार आहे." त्याने म्हटले, "ठीक आहे, माझ्यासोबत ये." आणि तो उठला आणि मला दुसऱ्या खोलीत नेले. त्यात फक्त एक बिछाना होता, दुसरे काही नाही. त्याने म्हटले, "तू जागृत राहून माझ्यासोबत झोपू इच्छितेस, म्हणजे जाणवू इच्छितेस की झोपलेली राहू इच्छितेस?" मी म्हटले, "म्हणजे काय?" त्याने म्हटले, "म्हणजे जर तुला माझ्यासोबत झोपणे अस्वस्थ वाटेल, तर मी तुला निद्रानाशक देऊ शकतो, जोपर्यंत मी संपवत नाही, जेणेकरून तुला काही जाणवणार नाही. आणि नंतर तुझे मन थकणार नाही की हे घडले." खरं सांगायचं तर मला भीती वाटली आणि मी म्हटले, "नाही, मला निद्रानाशक नको. मला माहीत आहे की हे माझ्या फायद्यासाठी आहे आणि मी अस्वस्थ होणार नाही." त्याने म्हटले, "ठीक आहे, तर स्कर्ट आणि ब्लाउज काढ आणि बिछाण्यावर झोप. किंवा मी सांगतो, ये आणि मी तुला काढतो." मी त्याच्याकडे गेले. त्याच्या समोर उभी राहिले. त्याने माझे कपडे काढले. मग त्याने एक लाल रंगाचा मंद दिवा लावला आणि माझ्याजवळ आला. त्याने माझ्याशी संबंध ठेवले. त्यावेळी मी मिश्र भावनांनी ग्रस्त होते. काही आनंद आणि खूप गोंधळ. तो सुमारे 2 तास माझ्यासोबत राहिला. नंतर तो उठला, कपडे घातले आणि मी कपडे घातले. त्याने म्हटले, "तो प्रेमी जिन्न बरोबर आहे." मी म्हटले, "म्हणजे काय?" त्याने म्हटले, "कारण तू खूप सुंदर आहेस. तो तुझ्याकडे आला. पण यापुढे कोणत्याही आरशासमोर उभी राहू नकोस, जेव्हा तू कपडे नसताना असशील." मी म्हटले, "ठीक आहे." मी म्हटले, "आता पूर्ण झाले." त्याने म्हटले, "नाही, पूर्ण काय? अजून 2 वेळा बाकी आहेत." मी म्हटले, "2 वेळा काय?" त्याने म्हटले, "मला तुझ्यासोबत आणखी 2 वेळा झोपावे लागेल." त्यावेळी मला वाटले की तो मला फसवत आहे. हे सांगत आहे, कारण त्याला खरंच माझ्यासोबत झोपायचे आहे. पण मी मनात म्हटले, "ठीक आहे, 2 वेळा जास्त नाहीत. महत्त्वाचे म्हणजे परिणाम दिसेल." आणि मी खरंच त्या 2 वेळा गेले आणि त्याने पहिल्यासारखेच केले. नंतर त्याने खूप काही वाचले आणि म्हटले, "आता तू बरी असावीस." मी त्याला पैसे देऊ लागले. पण त्याने काहीही घेतले नाही. त्याने म्हटले, पण "जर कधी गरज असेल तर मी उपलब्ध आहे." आणि मी त्याच्याकडून निघाले. पण ती पुन्हा आले. आणि खरंच एक आठवडा स्वप्ने किंवा दुःस्वप्ने आली नाहीत. पण नंतर ती पुन्हा आली. 3 महिन्यांनंतर देवाचे आभार, मी गरोदर झाले. पण मला माहीत नाही की तो याचा कारण होता की ही देवाची गोष्ट होती. पण मी माझे केले आणि देवाचे आभार. मी शेवटी गरोदर झाले आणि माझी समस्या सुटली. आणि स्वप्ने जी मी पाहते ती महत्त्वाची नाहीत. मी जाणते की बरेच लोक मला दोष देऊ शकतात जे मी केले त्याबद्दल.
पण मला मुलांच्या बाबतीत कोणतीही आशा दिसत नव्हती याशिवाय की मी असे करावे. म्हणूनच मी त्याच्याकडे गेले. आणि नंतर मला कळाले की जे मी केले ते खूप मोठी चूक होती. मला स्वतःचे रक्षण करावे लागले होते आणि त्याने मागितलेल्या गोष्टीला सहमत होऊ नये होते. अशा फसव्या लोकांवर विश्वास ठेवणे आणि आत्मसन्मान गमावणे हे कधीही योग्य नाही. खऱ्या वैद्यकीय मदतीसाठी योग्य डॉक्टरांकडे जाणे आणि कुटुंबाचा आधार घेणे हेच योग्य होते. समस्या आता अशी आहे की तो सध्या मला फोन करतो. माझ्याबद्दल विचारतो, खूप काळजी घेतो आणि खरं सांगायचं तर आमच्यात प्रेमाचे बोलणे झाले आहे आणि मला वाटते की मी त्याच्याशी जोडली गेले आहे आणि आता तो मला पुन्हा येण्यास सांगतो आहे आणि मला माहीत नाही काय करावे. खरं तर मला पुन्हा जायचे नाही. पण मी स्वतःला जबरदस्तीने रोखत आहे त्याच्याकडे जाण्यापासून. कारण मला माहीत आहे की हे चुकीचे आहे आणि माझ्या विवाहासाठी आणि आत्मसन्मानासाठी धोकादायक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.